नमस्कार. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ज्या गोष्टी सुरू आहे आजकाल त्या बघून राजकारण्यांची कीव वाटते. त्याला कारण असं की बिचारा एकटे मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हलवून ठेवलेलं आहे. राजकारण्यांना समजत नाही आहे की या व्यक्तीला गजाआड किंवा त्याला कसं फसवलं जावं. कारण एक तर ते ईडी लावू शकत नाही आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीने असं जे पण आतापर्यंत केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे. कुठलाही लॉ त्याने मोडलेला नाही. पण तरी पण राजकारणी लोक मुद्दे शोधत आहे की या व्यक्तीला कसं गजाआड टाकायचं, कसं जेलमध्ये बंद करायचं, कसा या व्यक्तीचा आवाज बंद करायचा. माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्व जनतेला, कुठल्याही कम्युनिटीची असो, हे जे काही मनोज जरांगे पाटलांसोबत होत आहे ना हे उद्या तुमच्यासोबतही होईल. त्या व्यक्तीने आपल्या समाजासाठी आवाज उचललेला आहे आणि त्यांच्या काही रिक्वेस्ट आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या योग्य वेनी सॉल्व करणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे. गव्हर्नमेंटला पाटलाचं काही देणं घेणं नाही. गव्हर्नमेंटला काहीही करून त्या व्यक्तीला शांत बसवायचं आहे, जेणेकरून गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी त्याही झालेली आहे ती होऊ नये आणि हा विषय बंद व्हावा. परंतु जर मनोज जरांगे पाटलांना गव्हर्नमेंटनी बंद केलं, त्यांचं बोलणं, त्यांचं जे आंदोलन आहे ते जर थांबलं तर एक लक्षात घ्या की ही गव्हर्नमेंट सामान्य जनतेला सोडणार नाही. मनोज जरांगे पाटलाला गजाआड टाकणं किंवा त्याच्यावर निर्बंध लावणं याचा अर्थ हा आहे, अहिंसक मार्गाने एक व्यक्ती जी आंदोलन करत होती, आपल्या मागण्या गव्हर्नमेंटच्या समोर ठेवत होती, त्या मागण्या आपल्यासारखी, तुमच्यासारखी, आमच्यासारखी सामान्य लोक येत्या काळामध्ये ठेवू शकणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातही लोक असतील, त्यांनी हे समजून घ्यावं की हा खेळ जो गव्हर्नमेंटचा सुरू आहे ही मोठी खेळी आहे. ही फक्त त्यांना शांत करण्याचं प्रयत्न नाही आहे, तर ही सामान्य व्यक्तीचा आवाज सरकार पुढे दाबण्याचं षडयंत्र आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही मागण्या येत्या काळामध्ये सरकार पुढे रेस करू शकत नाही, तुमचा व्हॉइस नाही, म्हणजे संविधानाला कुठेतरी दाबण्याचं काम महाराष्ट्राची सरकार, सोबतीला त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते करतात आहे. याची जाण प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही येत्या काळामध्ये जेव्हा आता मतदान कराल, आता लोकसभेचे इलेक्शन काही दिवसांवर आहेत, कुठल्या व्यक्तीला मतदान करायचं ते तुम्ही खूप सोचून समजून करा. ती व्यक्ती किंवा ती पार्टी जी तुमचा आवाज बंद करण्याच्या मार्गावर आहे, की अशी लोक जी तुम्हाला न्याय मिळवून देणार आहेत, हे खूप सोचून समजून तुम्ही ॲनलाइज करा आणि त्यानुसारच मतदान करा. अदरवाईज हा तुमचा शेवटचा मार्ग आहे. बरेच पॉलिटिकल जे ॲनालिस्ट आहेत किंवा एक्सपर्ट्स आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही निवडणूक शेवटची निवडणूक राहील. त्याच्यानंतर निवडणुका होतील पण त्या फक्त कागदोपत्री राहतील. तुमच्या मताला व्हॅल्यू राहणार नाही. तुमच्या मताला योग्य किंमत येण्यासाठी तुम्ही अशा लोकांना मतदान करा जी व्यक्ती तुमच्या एका मताची योग्य किंमत देईल, म्हणजे तुम्हाला योग्य ज्या तुमच्या मागण्या आहेत, तुमच्या समस्या आहेत, ज्या सोडवून देईल, ना की तुमचं मत विकत घेईल. धन्यवाद.